चळवाच्या नावानं आवडीचा स्टॉल म्हणजे मट्टा आणि इथं मट्टा डायरेक्ट म्हणजे माझं मंदिर आहे ना आणि ते चळवा मंदिर ते दोन्ही बांधकामाचं काम आजच्या दिवसातली एक आनंदाची बातमी म्हणजे आपले इंस्टाग्राम याशी महाकालांची महाशिवरात्रीची रांगोळी आहे. खरोखर हे मंदिर पण अद्भुत आहे. मी आत्ता जो प्रसाद घेतला तो ह्या एवढ्या मोठ्या खिरीतून प्रसाद सगळ्यांना वाटला जातो. तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आपली मलिग्र्यातून आणि आम्ही चाललोय आज आमच्या सळवाच्या यात्रेला, जिथे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपली यात्रा असते. तर या ठिकाणी आमचा हा ब्लॉग पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण आवडेल असं मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळे इंटरेस्टिंग फंडे असतात ते सगळे दाखवतो आमच्या गावचे, आणि जी यात्रामध्ये आमची मज्जा मस्ती होते ती पण सगळी यामध्ये कॅप्चर करतो. आणि आता आम्ही निघालोय ट्रॅक्टरमधून. इकडे ट्रॅक्टर आहे आणि इकडे पाठीमागं पण बसल्यात मेंबर. इकडे हे बसल्या काय चळवाच्या नावानं रस्ता डेंजर होता तरी पण आला वरती आणि आता फेऱ्या काढायच्या चालू आहे. आवडीचा स्टॉल म्हणजे मट्टा आणि इथं मट्टा डायरेक्ट आम्ही प्यायला आले. मेन म्हणजे पालखी असते आणि हे असते आपल्या फिरवायचं असते आल्या आल्या. मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे. पालखी सोबत आपल्याला दर्शन घ्यायचं मौका मिळाला. आपल्याला इकडे चौघाच दिन आता दर्शन झालं आहे आणि आता बाहेर आपण निघायचं आहे. चला आता दुसऱ्या देवाचं दर्शन घेऊया. आता आलो आपण महादेव मंदिरामध्ये, म्हणजे महादेव मंदिर आहे ना आणि ते चौघा मंदिर, ते दोन्ही बांधकामाचं काम आमच्या वडिलांनी केलेलं आहे. मी तुम्हाला नाव सगळं तुम्हाला दाखवतो. चला, हे असं मंदिर आहे. पहिल्या नंबरलाच नाव आहे बघा. कोंडोबाई यांच्या स्मरणात नातू सखाराम बंडू इक्के सेंटरिंग कामगारी, म्हणजे याचं बांधकाम जे आहे ते आमच्या वडिलांनी केलेलं आहे आणि पहिल्या नंबरलाच नाव आहे. इकडे महादेव मंदिर आहे. बैल राऊंड सोडून इकडे आल्यात, राऊंड सोडून माणसांच्या इथं बापच्या आजींना पण एक बसल्या भ्याल्या. ही जी राऊंड फेरी करतात त्यामध्ये हे सगळं होते असं. आणि मेन म्हणजे आज तारीख आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या दिवसातला हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. तर चला. आणि पब्लिक मगाच्यान कणी त्या बैलगाडीसोबत ते कुत्रं पण राऊंड घ्यायलंय पूर्ण, म्हणजे असं पुढं पण व्हायलंय पाठीमागं पण व्हायलंय हे कुत्रं. हे असते आमच्या कोकणातलं प्रेम आणि हे म्हणजे इकडे वेगळाच निसर्ग असतो, त्यामुळे इथं भारी एकदम निसर्गरम्य वातावरण पण आहे. सोडा पुढे जायचं काढूया. आजच्या दिवसातली एक आनंदाची बातमी म्हणजे आपले इंस्टाग्रामला आत्ताच 12K झालेत. 12K म्हणजे जी आपली 3 वर्षाची स्ट्रगल होती की लाईफ आता पूर्ण झाल्या, म्हणजे 12K आपले पूर्ण झाले 12K इंस्टाग्रामला. हे बघा, मग आम्ही इथं वडापाव ते नाहीत आणि विषय हाडपैकी वडापाव घ्यायला आला आहोत. चला, बाईसोबत रील्स. गावची जुनी परंपरा आहे. अलीकडे हरवत चाललेली परंपरा म्हणजे ही आहे आणि गावाकडे ही परंपरा बघायला मिळते सध्या यात्रेमध्ये. अलीकडे आमच्या गावाकडे नवीन पद्धत चालू झाली की अन्नप्रसाद जो असतोय तो आता पहिला घरपती घेऊन यावं लागत होतं. पाण्याच्या घागरी वगैरे पाणी ते सगळं खालनं डोंगराच्या वर इकडं आणायला लागत होतं. पण आता इकडं सगळं व्यवस्था केली जाते आणि इकडं अन्नप्रसादाची वगैरे व्यवस्था आहे. थोड्या वेळात आता ज्यावेळेला बार होईल निवेद दाखवला जाईल त्यानंतर इथं सगळी लोक बसणार आहेत आणि हे भारी वाटायला लागले की ही सोय इकडं आपल्या गावाकडे झाली आहे. आणि गर्दी बघू शकता मागाच्यापेक्षा जे आपली गर्दी इकडं कधी लई झाली आहे, लई म्हणजे लई प्रमाणात इकडे.
गाड्यांची गर्दी बघू शकता, लोक बघू शकता. हे गँग मेंबर आता गोळवाल्याला तिकडे इकडे बोलवल्यात. गाडी कशी मेंबर हां हाय हाय बाबूदाला आमच्या आबूदाला जायला चालू आहे. गारण झाल्यानंतर इकडे सगळीकडे प्रसाद होणार आहे. त्या मंदिराकडे तिकडे गारण असते, नंतरला बार मारतात. बार म्हणजे बार. चला आता प्रसादाला चालू. सोबतच आमच्या मलिग्राच्या यात्रेमध्ये अमोल सर पण गाठ पडल्यात, जे आपल्या मावशी फिल्ममध्ये त्याने मेन कॅरेक्टरचं काम केलं आहे. आणि अमोल सरांचा आपल्याला पहिल्यापासून पाठिंबा आहे, त्यामुळे तर विषय हार्ड आहे थोडा. थँक्यू. एवढी मोठी कसारा जाई. तर पब्लिक आजच्या दिवसाला हा दुसरा ब्लॉग होणार आहे, म्हणजे कंटिन्यूच करणार आहे. आणि इथून आम्ही चाललोय एका नवीन स्टॉपला, म्हणजेच नवीन देवस्थानला. तर हा ओके आईने सांगितलं आहे लक्ष्मेश्वर. तर चला आपण जाऊन तिथंच ब्लॉग कंटिन्यू करूया. चलो पब्लिक. तर पब्लिक आता आम्ही येऊन पोचलोय गजरगावमध्ये, आणि गजरगावमध्ये आता जाणार आहे आम्ही लक्ष्मेश्वर मंदिराच्या इथं. तर दर्शन तुम्हाला पण देऊया. तर पब्लिक आता येऊन पोचलोय लक्ष्मेश्वराच्या मंदिरमध्ये, आणि बाहेर तर भारी एकदम सजावट केली आहे. तर आत बघूयात चला. तर हे इकडं असं पाय, म्हणजे आत येताना पाय धुवून यावं. आणि इकडं मंदिर आहे, मस्तच सजवले. नंदी बैल वगैरे आहे इकडं. काय म्हणता लवकर? होय चला आज जाऊया. आता दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग चालू करूयात. तर पब्लिक एकदा सर येऊन पोचलोय लक्ष्मेश्वर मंदिर आहे. ही कमान आहे आणि इथनं आज जायचं आहे. बघू शकता आतून मंदिर. तर चला. आत अलाउड नाही त्यामुळे बंद करूया. आणि एवढी मस्त जिथं रांगोळी काढली आहे की नाही, एकदम बेस्ट. आणि इकडं महाकालांचा फोटो सुद्धा आहे, इकडे बघू शकता. याशी महाकालांची महाशिवरात्रीची रांगोळी आहे, अनिल सुतार यांनी काढली आहे गजरगावमध्ये. तर पुढं बघा एवढं भारी डेकोरेशन, आणि इथे हे झालं की नाही विषय हार्ड झाले थोडा. इकडं रामाचं वगैरे मंदिर आहे. जयराम श्रीराम जय जयराम. राम लक्ष्मण सीता. खरोखर हे मंदिर पण अद्भुत आहे की सगळ्यां ज्या मूर्त्या आहेत त्यांचे चेहरे जे आहेत ते एक प्रकारचं मोटिवेशन आहे आणि एक स्पिरिट द्यायचं काम करत आहेत. म्हणजे एक म्हणतात की पाठीशी ठामपणे कोणीतरी आहे असा आधार ते मूर्त्या बघितल्यावर मला जाणवतोय, म्हणून तुमच्यासोबत हे शेअर केलं. आणि संध्याकाळ झाली तरी गजरगावमध्ये प्रसादाचं पण नियोजन आहे, हे बघून मस्त वाटते. चला तर ब्लॉग आपला कंटिन्यू आपण करणारच आहे काय पण झालं तरी. आम्ही आता जो प्रसाद घेतला तो ह्या एवढ्या मोठ्या खिरीतून प्रसाद सगळ्यांना वाटला जातोय. ही एवढी मोठी खीर आहे आणि सकाळच्या बहुतेक प्रसाद चालू आहे. आत्ता खीर संपत आली आहे म्हटल्यावर बघा केवढी मोठी खीर असेल, सॉरी कैला असेल. इकडे बघू शकताय गजरगावचा यात्रेतला हा उत्सव. तर चला आता इथं आपला ब्लॉग पूर्ण संपतोय. चला तर पब्लिक आता आपल्या चाळोबाची पालखी म्हणजे सगळं आवरलं आहे आता, आणि आम्ही आता निघालोय असं टेम्पोवर बसून. आणि विषय कसा आला माहिती आहे काय, आता ट्रॅक्टर पण आमचं गेलं पुढे, त्यामुळे तिघिलांच्या टेम्पोवर बसून आम्ही संपला विषय. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि जाता आता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा.